राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये 10व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी तब्बल 16 पदकांची कमाई करत पदक तालिकेत थेट 4थ्या स्थानावर झेप घेतली आहे। भारताच्या खात्यात आता 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 39 पदकं जमा झाली आहेत। या दैदिप्यमान कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे। भारतीय मुष्टियोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह ऐतिहासिक कामगिरी करत मुष्टियुद्धाच्या पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलं। पुरुषांमध्ये अंकुश पंघाल आणि सचिन सिवाच यांनी, तर महिलांमध्ये प्रीती पवार, जॅस्मिन लंबोरिया, साक्षी चौधरी, प्रिया सांगवान आणि अरुंधती चौधरी यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली। लवलीना बोरगोहेन, नरेंद्र बेरवाल आणि जादूमणी सिंग यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। धावपटू गुलवीर सिंगने 5000 मीटर शर्यतीत कांस्य पदक जिंकून इतिहास रचला। राष्ट्रकुल स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ॲथलेटिक्समध्ये 2 पदकं जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे। पॅरा ॲथलेटिक्समध्ये सोमन राणाने सुवर्ण, तर शुभम जुवालने रौप्य पदक मिळवलं। याशिवाय ट्रिपल जंपमध्ये प्रवीण चित्रावेलने रौप्य आणि सेल्वा प्रभू थिरुमरनने कांस्य, तर जुडोमध्ये उन्नती शर्मानं कांस्य पदक पटकावलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे। भारताची 17 वर्षीय युवा बॅडमिंटन